Class 11 Chemistry, Chapter 11 Adsorption and Collide, Topic 11.6 Application of Adsorption. Adsorptionचं कुठे यूज होतात ते आपल्याला बघायचं आहे. द ॲडझॉर्प्शन फाइंड लार्ज नंबर ऑफ ॲप्लिकेशन ॲज इलिस्ट्रेट हिअर. तर खाली आपल्याला ॲडझॉर्प्शनचे ॲप्लिकेशन दिले, लार्ज नंबरमध्ये ॲप्लिकेशन दिले, म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याचं काय होतं यूज होतो ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट जे दिलेलं आहे आता कॅटॅलिसिस. कॅटॅलिसिस काय असतो, आता पहिले कॅटॅलिस्ट म्हणजे काय असतो हे आपल्याला माहिती पाहिजे. कॅटॅलिस्ट म्हणजे काय करतो, एखाद्या रिॲक्शनला स्पीडअप करतो, रिॲक्शनचा स्पीड वाढवतो. हे करत असताना तो रिॲक्शन्समध्ये किंवा जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्याच्यात कुठलाही तो कुठल्याही प्रोडक्टमध्ये तो चेंज करणार नाही. प्रोडक्टमध्ये तो कुठलाही चेंज करणार नाही, म्हणजे प्रोडक्टला काही इफेक्ट्स होत नाही, फक्त रिॲक्शन काय होते, फास्ट होते. ओके, असा जो कुठला सबस्टन्स असेल, एलिमेंट असेल, कंपाऊंड असेल, आपण जर यूज केला की ज्याच्यामुळे रिॲक्शन स्पीडअप होईल, रिॲक्शनचा स्पीड वाढेल, रिॲक्शन लवकर कंप्लीट होईल, त्याला आपण कॅटॅलिस्ट म्हणतो. तर कॅटॅलिसिसमध्ये बघू आपण हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस. त्याच्यात पहिलं दिलं आहे हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट. द सॉलिड कॅटॅलिस्ट आर यूज इन मेनी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. सॉलिड कॅटॅलिस्ट अनेक ज्या इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये यूज केला जातो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला आयरन इज यूज ॲज अ कॅटॅलिस्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया. अमोनियाचं मॅन्युफॅक्चर करताना तुम्हाला आयरन हा कॅटॅलिस्ट यूज करावा लागतो. प्लॅटिनम इज मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड तयार करताना तुम्हाला प्लॅटिनम हा मेटल कॅटॅलिस्ट म्हणून यूज करावा लागतो. त्या प्रोसेसला आपण बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हणतात, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचं प्रिपरेशन येते तर तिला आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हणतो. इन हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. ऑइलचं हायड्रोजनेशन म्हणजे काय करतो, ऑइलपासून आपण घी तयार करतो, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कॅटॅलिस्ट यूज करावा लागतो. फाईनली डिवायडेड निकेल इज एम्प्लॉय ॲज अ कॅटॅलिस्ट. तर फाईनली डिवायडेड जो निकेल आहे तो तुम्हाला ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून यूज करावा लागतो. तर इथे काय होतं, सगळ्याच्यामध्ये कुठली प्रोसेस होते हे जे आपण कॅटॅलिस्ट यूज करतो याच्यावर, तर याच्यावर ॲडझॉर्प्शन होतं आहे. याच्यावर काय होतं आहे, हे जे कॅटॅलिस्ट यूज करतो याच्यावर काय होतं आहे, ॲडझॉर्प्शन होतं आहे. ठीक आहे. सेकंड जे ॲप्लिकेशन आहे गॅस मास्क. इट इज डिवाइस विच कन्सिस्ट ऑफ ॲक्टिवेटेड चारकोल और मिक्सचर ऑफ ॲडझॉर्बर. तर हा जो मास्क यूज केला जातो तर याच्यात कशाचा यूज केलेला आहे, तर ॲक्टिवेटेड चारकोलचा यूज केला आहे. कारण चारकोल काय एक ॲडझॉर्बंट आहे. चारकोल काय आहे, ॲडझॉर्बंट एक मटेरियल आहे. ठीक आहे, किंवा दुसरं मिक्सचर ऑफ ॲडझॉर्बंटसुद्धा त्याच्यासाठी यूज केले जातील. ओके, त्या डिव्हाइसमध्ये म्हणजे त्या मास्कमध्ये यूज केला जातं. आता हा जो गॅस मास्क असतो हा कुठे यूज केला जातो, इट इज यूज फॉर ब्रेदिंग इन कोल माइन्स टू अवॉइड इनहेलिंग ऑफ द पॉयझनस गॅस. म्हणजे हा गॅस मास्कचा यूज केला जाणार आहे कोल माइन्समध्ये ब्रिदिंगसाठी. म्हणजे जिथं कोल माइन्स जे खाणकाम करणारे असतात तिथे जे वर्कर आहेत, ओके, तर तिथं ते गॅस मास्कचा यूज करतात. कारण कोल मायनिंगचे इथं पॉयझनस जे गॅसेस असतात ते बाहेर निघत असतात आणि ते गॅसेस शरीरात जायला नको, कारण ते पॉयझनस गॅसेस आहे. ओके, त्याच्यामुळे हेल्थ खराब होऊ शकते, म्हणून हे गॅस मास्क यूज केले जातात. हे गॅस मास्कमध्ये फक्त जे पॉयझनस गॅसेस आहेत ते काय होतील, फक्त ॲडझॉर्ब होतील. ॲडझॉर्ब होणं म्हणजे काय, ॲडझॉर्प्शन होणं म्हणजे काय, तर फक्त सरफेसवर त्या गॅस मास्कच्या सरफेसवर कलेक्ट होतील, पण जो ऑक्सिजन आहे तो आतमध्ये जाणार आहे, त्याचं ॲब्झॉर्प्शन होणार आहे. ऑक्सिजनचं काय होणार आहे, ॲब्झॉर्प्शन, आणि त्या वर्करच्या तो शरीरात जाणारच आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने गॅस मास्कमध्ये ॲब्झॉर्प्शनचं यूज करून एक चारकोल किंवा मिक्सचर ऑफ ॲडझॉर्बर यूज केले जातात. ओके, तर तिथं याचा यूज केला जाईल, गॅस मास्कमध्ये ॲब्झॉर्प्शनचं यूज केलेलं आहे. थर्ड जे आहे कंट्रोल ह्युमिडिटी. ह्युमिडिटी काय असते, तर जे वॉटर व्हेपर एअरमध्ये प्रेझेंट असते त्याला आपण काय म्हणतो, ह्युमिडिटी. वॉटर व्हेपर जी एअरमध्ये प्रेझेंट असते त्याला आपण म्हणतो ह्युमिडिटी. ती जर आपल्याला कंट्रोल करायची तर कशाचा यूज करतात, सिलिका अँड ॲल्युमिना. सिलिका अँड ॲल्युमिना. ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, ॲल्युमिना जेल्स, सिलिका जेल आर गुड ॲब्झॉर्बंट ऑफ अ मॉइश्चर. हे गुड ॲब्झॉर्बंट आहेत मॉइश्चरचे, म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिना हे ॲब्झॉर्बंट आहेत. हे मॉइश्चरला काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. मॉइश्चरला काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. मॉइश्चरला ॲब्झॉर्ब केल्यामुळे काय होतं, जी ह्युमिडिटी असते ती कंट्रोलमध्ये राहते. पुढचं जे यूज आहे प्रोडक्शन ऑफ अ हाय व्हॅक्यूम.
तुम्हाला हाय व्हॅक्यूमचं प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ॲड्झॉर्प्शनचा यूज होतो. लोअरिंग ऑफ टेम्परेचर ॲट अ गिव्हन प्रेशर, एक पर्टिक्युलर प्रेशर आपण अप्लाय केला आहे, पण टेम्परेचर कसं आहे, लोअरिंग ऑफ टेम्परेचर. इन्क्रीज द रेट ऑफ ॲड्झॉर्प्शन ऑफ गॅसेस ऑन चारकोल पावडर, म्हणजे तर आपण चारकोल पावडरचा यूज करून गॅसेसचं ॲड्झॉर्प्शन जास्तीत जास्त करू शकतो लो टेम्परेचर असताना आणि गिवन टेम्परेचर असताना. बाय यूजिंग दिस प्रिन्सिपल हाय व्हॅक्यूम कॅन बी अटेंड बाय ॲड्झॉर्प्शन. तर याच्याने काय होणार आहे, हाय व्हॅक्यूम आपण अटेंड करू शकतो. म्हणजे व्हॅक्यूम म्हणजे काय, जास्तीत जास्त एअर काय करणे, रिमूव्ह करणे, किंवा जास्तीत जास्त गॅस काय करणे, रिमूव्ह करणे. अ व्हेसल evacuated by vacuum pump is connected to another vessel containing coconut charcoal cooled by liquid air. ठीक आहे. तर याच्यात एक व्हेसल असेल, ओके. तर त्याला काय कनेक्ट केला, व्हॅक्यूम पंप, आणि तो कनेक्ट केला अनादर वेसलला, की ज्या दुसऱ्या वेसलला काय आहे, कोकोनट चार्कल आहे. काय आहे, कोकोनट चार्कल आहे. आणि त्याच्यानंतर कोकोनट चार्कल कूल बाय लिक्विड एअर, लिक्विड एअरला काय करणार, तो कूल करणार आहे. द चार्कोल ॲड्झॉर्ब रिमेनिंग ट्रेस ऑफ एअर टू मॉइश्चर क्रिएट अ हाय व्हॅक्यूम. म्हणजे बघा, एक इथं असं वेसल आहे, ठीक आहे. या वेसलमधनं आपण काय केलं, व्हॅक्यूम पंप ॲप्लाय करून जे एअर्स होते ते कमी केले, पण थोडेफार एअरचे पार्टिकल असेल. मग याच्यात आपण काय करतो, एक कोकोनट चार्कल. कोकोनट चार्कल म्हणजे काय, जे कोकोनटचं शेल आहे त्याला इनसफिशियंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करून, म्हणजे कमी ऑक्सिजन प्रोव्हाइड करून त्याला बर्न करतात. जो चार्कल फॉर्म होईल त्याला कोकोनट चार्कल म्हणतात. या कोकोनट चार्कल हा कसा असतो, पोरस असतो, चांगल्या प्रकारे तो पोरस असतो. आणि चार्कोल हा काय, गुड ॲड्झॉर्बंट आहे, ओके. तो ॲड केला तर तो ॲड केल्यामुळे इथं जे थोडेफार उरलेले जे एअरचे मॉलिक्यूल असतील ते सुद्धा काय होतं, रिमेनिंग ट्रेस ऑफ एअर, ते सुद्धा काय होतात, ॲड्झॉर्ब होतात त्या चार्कोलला, आणि ते कम्प्लिटली काय होतं, ते व्हॅक्यूम होतं, ओके. तर त्याच्यासाठी आपल्याला ज्याचा यूज होतो म्हणजे ॲड्झॉर्प्शनचा इथं यूज होणार आहे. पुढचा जो यूज आहे ॲड्झॉर्प्शन इंडिकेटर. ॲड्झॉर्प्शन इंडिकेटर, द ॲड्झॉर्प्शन इज यूज टू डिटेक्ट द एंड पॉईंट ऑफ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. ॲड्झॉर्प्शनचा यूज आपल्याला एखादं जे टायट्रेशन आहे, प्रेसिपिटेट टायट्रेशन आपण जेव्हा परफॉर्म करतो आहे, तर त्याचा एंड पॉईंट डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला ॲड्झॉर्प्शनचा यूज होतो. डाईज सच as इओसिन, फ्लोरोसिन आर यूज इन इंडिकेटर. हे जे इओसिन, फ्लोरोसिन्स आहेत म्हणजे हे ब्रोमाइडचे डेरिव्हेटिव्ह असतात एक प्रकारे, ठीक आहे. तर हे डाईज आहेत, तर याचा आपण इंडिकेटर्स म्हणून यूज करतो. फॉर example, solution of sodium chloride containing a small amount of fluorescein is titrated against silver nitrate solution. बघा, सोडियम क्लोराईड आहे, सिल्वर नायट्रेट बरोबर टायट्रेशन करतोय आपण, आणि स्मॉल अमाऊंटमध्ये काय ॲड केलं आहे, फ्लोरोसिन ॲड केलेलं आहे. आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट सिल्वर क्लोराईडचा मिळाला, सोडियम नायट्रेट फॉर्म झाला. मेन क्लोराईड आयन्स आर ओव्हर, जेव्हा क्लोराईड आयन्स पूर्ण यूज झाले, फ्लोरोसिन इज ॲड्झॉर्ब ऑन अ व्हाईट सिल्वर क्लोराईड. जो फ्लोरोसिन आपण ॲड केलेला होता डाईज, तो जे सिल्वर क्लोराईड्स आहे, व्हाईट कलरचा सिल्वर क्लोराईड आहे, त्याच्यावर तो ॲड्झॉर्ब होतो. म्हणजे सिल्वर क्लोराईड काय झाला, इथं ॲड्झॉर्बंट झाला. फ्लोरोसिन काय झाला, ॲड्झॉर्बेट झाला, ओके. रेड कलर इज डेव्हलप. मग जो व्हाईट कलर सिल्वर क्लोराईड होता त्याच्यावर फ्लोरोसिन ॲड्झॉर्ब झाल्यानंतर, ॲड्झॉर्प्शन प्रोसेस झाल्यानंतर सिल्वर क्लोराईडचे जे पार्टिकल आहेत त्याला रेड कलर डेव्हलप होतो. Thus, color change from pale yellow to reddish pink can be observed at a end point. म्हणजे बघा, कलर चेंज झाला, पेल येलो टू रेडिश पिंक कलर आला, तर ऑब्झर्व झालं की एंड पॉईंट म्हणजे रिएक्शन कंप्लीट झाली, ओके, असा ऑब्झर्व होतो, ठीक आहे. जो 6 नंबरचा यूज आहे तो आहे सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅस सेपरेट करण्यासाठी. आता इनर्ट गॅस कुठले आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हे काय इनर्ट गॅस आहे. इन अ मिक्सचर ऑफ नोबेल गॅसेस, समजा असं नोबेल गॅसेसचे काय मिक्सचर आहेत. डिफरंट गॅसेस ॲड्झॉर्ब टू डिफरंट एक्सटेंट. जे डिफरंट गॅसेस आहे त्यांचं ॲड्झॉर्प्शन कसं आहे, डिफरंट आहे. सगळे गॅसेस काय सेम अमाऊंटमध्ये ॲड्झॉर्ब नाही होणार. ड्यू टू सिलेक्टिव्ह ॲड्झॉर्प्शन प्रिन्सिपल गॅसेस कॅन बी सेपरेटेड ऑन अ कोकोनट चार्कल. तर सिलेक्टिव्ह ॲड्झॉर्प्शन प्रिन्सिपलचा यूज करून आपण गॅसेसला काय करू शकतो, सेपरेट करू शकतो, कोकोनट चार्कलचा यूज
करून म्हणजे कोकोनट चार्कोलवरती काय होतील, ॲब्झॉर्ब होतील. ओके, आणि आपण इनर्ट गॅसेस अशा पद्धतीने काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. पुढचा जो ॲप्लिकेशन आहे ॲब्झॉर्प्शनचा तो आहे फ्लोटेशन प्रोसेस. ओके, ही फ्लोटेशन प्रोसेस कुठे यूज केली जाते, मेटॅलर्जी. मेटॅलर्जी म्हणजे काय, ओर्सपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी ही प्रोसेस यूज केली जाते. जनरली जे सल्फरचे ओर्स आहेत त्याच्यासाठी ही प्रोसेस यूज करतात, फ्लोटेशन. अ लो ग्रेड सल्फाइड ओर इज कॉन्सन्ट्रेट बाय सेपरेटिंग इट फ्रॉम सिलिका अँड अदर अर्थी मॅटर युजिंग पाईन ऑइल युजिंग अ फ्लोटिंग एजंट. म्हणजे लो ग्रेड सल्फाइड ओर म्हणजे काय, लो ग्रेड का म्हटलं आहे, ॲक्च्युली जो सल्फाईडचा ओर आहे ज्याच्यामध्ये अजून दुसरी इम्प्युरिटी आहे त्याला आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं. कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणजे जी अर्थी रॉकी इम्प्युरिटी, सिलिका इम्प्युरिटी ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. ओके, तर सल्फाइड ओरला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी म्हणजे सिलिका आणि अर्थी मॅटर जे आहे त्याच्यापासून सेपरेट करण्यासाठी आपल्याला पाईन ऑइल म्हणजे आपण त्याला व्हेजिटेबल ऑइल म्हणतो. तर हा पाईन ऑइल काय एक फ्रोथिंग एजंट आहे, त्याच्यामुळे फ्रोथ फॉर्म होणार. फ्रोथ म्हणजे एक फेससारखं फॉर्म होणार आहे. तर हायड्रोफोबिक पाईन ऑइल इज प्रिपरेशनली वेट ॲड्झॉर्ब ऑन अ सल्फाइड ओर विच इज टेकन अप इन द फ्रोथ. तर फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेसमध्ये पाईन ऑइल टाकल्यानंतर जे सल्फाईडचे ओर आहेत ते ह्या पाईन ऑइलचं जे फ्रोथ फॉर्म होतं त्याच्यावर स्टिक होतात. स्टिक होतात. ठीक आहे, आणि ते काय होतील, सेपरेट होतील. म्हणजे तिथं पण काय होतं, ॲड्झॉर्प्शन होतं. म्हणजे बघा, एक असा टँक असतो. ओके, याच्यामध्ये त्या सल्फाईडचा ओर्स आहे, एक असा पाईप आहे. त्या पाईपमध्ये काय करतात, ऑक्सिजन हा प्रोव्हाइड केला जातो. ऑक्सिजन आल्यानंतर ऑलरेडी आपण इथं पाईन ऑइल टाकले म्हणून काय फॉर्म होतं, फ्रोथ फॉर्म होतो. आणि त्या फ्रोथला जे सल्फाईडचे पार्टिकल आहेत ते काय झालेले असेल, स्टिक झाले असेल आणि ते काय होतील, असे सेपरेट होतील. ठीक आहे, अशा पद्धतीने ते एक प्रकारचं काय ॲड्झॉर्प्शन आहे. त्या पाईन ऑइलवर सल्फाईडचे ओर स्टिक होतील त्याला काय म्हणतो आपण, ॲड्झॉर्प्शन. आणि जी बाकी अर्थी रॉकी इम्प्युरिटी आहे ती वॉटर पण असतं त्याच्यात, तर वॉटरमध्ये डिझॉल्व होतं आणि ते बॉटमला कलेक्ट होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने ते सेपरेट केलं जातं. पुढचा जो ॲड्झॉर्प्शनचा यूज आहे क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिस. इट इज बेस्ड ऑन सिलेक्टिव्ह ॲड्झॉर्प्शन ऑफ आयन फ्रॉम सोल्युशन युजिंग पावडर ॲड्झॉर्बंट सच as सिलिका और ॲल्युमिना जेल. आता ही जी क्रोमॅटोग्राफी आहे तर एक सिलेक्टिव्ह ॲड्झॉर्प्शन्स ऑफ आयन म्हणजे आयन्स काय करायचे आपल्याला वेगवेगळे सेपरेट करायचे. सोल्युशनमधले आयन्स काय करायचे, वेगवेगळे सेपरेट करायचे. त्याच्यासाठी आपल्याला एक पावडर ॲड्झॉर्बंट यूज करावा लागतो, सिलिका किंवा ॲल्युमिना जेल. ओके, इट हॅज सेव्हरल इंडस्ट्रियल अँड ॲनालिटिकल ॲप्लिकेशन. त्याचे सेव्हरल इंडस्ट्रियल आणि ॲनालिटिकल काय ॲप्लिकेशन आहेत. अदर ॲप्लिकेशन इन्क्लूड सरफेस एरिया डिटर्मिनेशन, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. दुसरे जे ॲप्लिकेशन आहेत ते काय आहेत, इन्क्लूड सरफेस एरिया डिटर्मिनेशन, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर अशा पद्धतीने आपण ॲप्लिकेशन्स हे ॲड्झॉर्प्शनचे बघितले.